तर ही पनवेलमधली दृश्य आपण बघतो आहोत। शेतकरी कामगार पक्षाचा आज 78वा वर्धापन दिन आहे आणि या निमित्ताने राज ठाकरे यांना विशेष आमंत्रण देण्यात आलेलं होतं। राज ठाकरे हे सध्या पनवेलमध्ये पोहोचलेले आहेत शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यासाठी। विशेष म्हणजे आजच्या मेळाव्याला राज ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं होतं। संजय राऊत हे पोहोचलेले होते या मेळाव्यासाठी आणि आता राज ठाकरे या ठिकाणी पोहोचल्याची दृश्य आपण पाहतो आहोत। त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरे हे एकाच मंचावरती आज आपल्याला दिसतील। आजच्या मेळाव्यामधून राज ठाकरे नेमकं काय बोलणार आहेत या शेतकरी कामगार पक्षाच्या मंचावरती जाऊन हे बघणं सुद्धा औत्सुक्याचं असणार आहे। राज ठाकरे यांना त्यांच्या आगमनाच्या वेळेला सलामी देण्यासाठी म्हणून गोविंदा पथक सुद्धा या ठिकाणी तैनात होती। तर सध्या पनवेलमधल्या पोलीस ग्राउंडवरती हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। शेतकरी कामगार पक्षाचा 78वा वर्धापन दिनाचा सोहळा आपण बघतोय पनवेलमध्ये असणारा। राज ठाकरे हे शेतकरी कामगार पक्षाच्या या मेळाव्यासाठी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी सध्या पोहोचलेत आणि याच व्यासपीठावरून शेतकरी कामगार पक्षाच्या या मंचावरून आज राज ठाकरे नेमका काय संवाद साधणार आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अर्थातच राज ठाकरे यांच्या चाहत्यांची आणि काही मनसेच्या कार्यकर्त्यांची सुद्धा मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आपण पाहतोय। राज ठाकरे यांच्या सोबत मनसेचे पदाधिकारी बाळा नांदगावकर हे सुद्धा उपस्थित आहेत आवर्जून या मेळाव्यासाठी। राज ठाकरे आणि संजय राऊत हे दोघे सुद्धा या व्यासपीठावरती आपल्याला आज एकत्र दिसतील। विनायक पाटील आमचे प्रतिनिधी